वार्ष्णेय बलादिव नियोजितः अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः। अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तः अयं पापं चरति पुरुषः अनिच्छन् अपि वार्ष्णेय बलात् इव नियोजितः। हे वार्ष्णेय, अथ केन प्रयुक्तः अयं पुरुषः अनिच्छन् अपि बलात् नियोजितः इव पापं चरति। हे वार्ष्णेय, हे वृष्णिकुलोत्पन्न श्रीकृष्ण परमात्मन, अथ आता केन कोणाकडून प्रयुक्तः प्रेरणा केला गेलेला अयम पुरुषः हा पुरुष अनिच्छन् अपि पाप करण्याची इच्छा करीत नसताना देखील बलात्काराने नियोजितः इव दुसऱ्या कोणीतरी करण्यास भाग पाडल्याप्रमाणे जणू काही पापम चरती पापाचरण करतो किंवा पाप करतो। अथ केन, आता या ठिकाणी आपण इतकं सांगितल्यानंतर अर्जुन म्हणतो की मला अशा प्रकारची शंका आहे की कोणत्या कारणाने प्रयुक्तः अयम पापम, कोणत्या कारणाने प्रेरणा केलेला। जसा राजा एखाद्याला आज्ञा देतो, राज्ञाः इव भृत्याः, राजाने जशी एखाद्याला आज्ञा केली की मग त्याला ते करणं भाग पडतं, तसं पुरुष जो अयम पुरुषः हा पुरुष किंवा हा जीवात्मा अनिच्छन् अपि, जर इच्छा नसताना सुद्धा बलात्काराने नियोजितः इव, आपल्याला जणू काही दुसरं कोणीतरी करण्याला भाग पाडलं याप्रमाणे पापम चरती, पापकर्म करण्याला प्रवृत्त होतो किंवा पापकर्म करतो। भगवान परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की प्रत्येक मनुष्याने सदृशम चेष्टते स्वस्यः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिम यान्ति भूतानि निग्रह किम करिष्यति। ज्ञानवान पुरुषसुद्धा ज्याचा संस्कार असतील, जसे संस्कार पूर्वीचे असतील त्याप्रमाणे आत्मज्ञान झाल्यानंतरही, ज्ञान झालं म्हणजे त्या मनुष्याचा देह पडत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये तो ज्ञान झाल्यानंतरही प्रत्येक आपापल्या संस्कारानुरूप कर्म करताना दिसतो। जोपर्यंत प्रारब्धाचा क्षय होत नाही तोपर्यंत ज्ञान होऊनही त्या पुरुषाच्या ठिकाणी त्याच्या ज्ञानोत्तर जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे आचरण करताना दिसतात। उदाहरणार्थ आपण परवा पाहिलं नारद मुनी जे आहे तर ते कळी लावण्याचं काम करतात पूर्वसंस्कारानुरूप। दुर्वास जे आहेत त्यांच्या ठिकाणी क्रोध आपल्याला दिसतो। कृष्ण परमात्मा भोगी आहेत, शुकमुनी त्यागी आहेत, राज्ञः जनक राघव, जनक आणि रामचंद्र प्रभू राज्य करताना दिसतात। पण ज्ञान पाहिलं तर सर्वच्या सर्व हे आत्मज्ञानी आहेत। अशी जर गोष्ट आहे तर याचा अर्थ मनुष्याला जर अज्ञानी पुरुष, जो ज्ञानी पुरुष आहे तोही जर कर्म करतो तर जो पुरुष अज्ञानी आहे तो पुरुषही आपल्या पूर्वसंस्काराप्रमाणेच कृत्य करील। मग याच्यामध्ये शास्त्राने जे सांगितलं की तुम्ही कामक्रोधाचा वेग या ठिकाणी कामक्रोधाला नियंत्रित करा, पण नियंत्रित करून उपयोग नाही, कारण त्यांची पूर्वी जी कर्म केली त्याचे जे संस्कार राहिले त्याप्रमाणे करणार। ज्ञानी पुरुषाची ही कथा आहे की तो आपल्या कर्माला नियंत्रित करू शकत नाही, तर अज्ञानी पुरुष कसा नियंत्रित करणार, अशी स्थिती आहे। मग त्याचं नियंत्रण करा, ह्या शास्त्र आज्ञेलाही व्यर्थत्व येईल आणि पुरुषाने प्रयत्न करून
कामक्रोधाचं नियमन करावं, या बाबतीत पुरुष प्रयत्नालाही अपयश येईल. म्हणजे पुरुष प्रयत्नही व्यर्थ होईल आणि शास्त्राची जी आज्ञा आहे ती पण शास्त्रालाही व्यर्थत्व येईल. तर या ठिकाणी भगवान परमात्मा सांगतात ही गोष्ट अशी आहे की जर ज्ञानवानाला कठीण आहे तर अज्ञानी पुरुषाला नियंत्रण करणं कठीण आहे, परंतु ज्ञानवान पुरुषाने नियमन केलंच पाहिजे. त्याचं कारण जर ज्ञानवान पुरुष नियमन करणार नाही, आपला अज्ञानी पुरुष जर नियमन करणार नाही तर त्याच्या जीवनामध्ये त्याला सुखही कधी प्राप्त होणार नाही. याचा अर्थ कामक्रोधाचं नियंत्रण करू शकता. आणि त्याच्यासाठी सांगितलं इंद्रियस्य इंद्रियस्यार्थे रागद्वेष व्यवस्थितौ तयोर्न वशमा गच्छेत तौ ह्यस्य परिपंथिनौ. हे काम आणि क्रोध हे त्याच्या अध्यात्म मार्गातील वाटमारे आहेत, म्हणून ते परिपंथीन आहेत. तर त्याच्यासाठी त्यांनी तयोहो वशम न आगच्छेत. कामक्रोधांच्या द्वारा त्यांनी आपल्या जीवनामध्ये कामक्रोधांना स्थान देऊन परतंत्र होऊ नये किंवा त्यांच्या वशीभूत होऊ नये. जरी रागद्वेष पूर्व संस्कारामध्ये असले, इंद्रिय आणि विषय यांच्या संबंधातून ते विषय अनुकूल असतील तर त्या पुरुषाला यत्किंचित सुखाची अभिव्यक्ती होते, परंतु ते खरंच सुख नसतं, ते त्या ठिकाणी सुखाभास असतो. तेव्हा ह्या सुखाभासाच्या अधीन जर तो पुरुष झाला तर तो एखाद्या सावचोराप्रमाणे ह्या कामक्रोधाकडून लुटला जाईल आणि त्याच्या जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणात हानी होईल. म्हणून त्याने इंद्रियांवर विजय मिळवलाच पाहिजे आणि कामक्रोधाच्या आहारी त्याने जाऊ नये असं सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की जर मग कामक्रोधाच्या आहारी जाऊ नये याच्यासाठी उपाय काय अज्ञानी पुरुषाला? तर अज्ञानी पुरुषाला हा उपाय आहे की श्रेयान स्वधर्म विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. अज्ञानी पुरुषाला कामक्रोधावर विजय मिळवायचा असेल तर त्याला आपल्या जीवनातली जी वाटचाल आहे त्याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपात प्रथम काय केलं पाहिजे तर त्यांनी स्वधर्माचरण केलं पाहिजे. वेदाने जे काही वेदामध्ये कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड आहेत त्यापैकी ज्या पुरुषाच्या अंतकरणात स्वाभाविक खालारा धावे पाणी या न्यायाने जर त्याच्या अंतकरणात कामक्रोधाधिक त्याच्या जीवनामध्ये त्याला जर वशीभूत करत असतील, म्हणजे कामक्रोधात विषयांच्याकडं इंद्रियांची धाव, विषयाचे ओढी आणि पतनाची जोडीवरी हवं. या ठिकाणी इंद्रियांची धाव विषयाकडं स्वाभाविकपणे असते, पाणी जसं खालच्या दिशेने जाते त्याप्रमाणे. परंतु अशा पुरुषाला, विषयासक्त पुरुषाला ह्या कामक्रोधाच्या तडाख्यातून सोडवण्यासाठी वेदाने 3 मार्ग सांगितले. ते 3 मार्ग कर्ममार्ग, उपासना मार्ग आणि ज्ञानमार्ग. परंतु ह्या ज्ञानमार्गाच्या आणि उपासना मार्गाचे अधिकारी वेगळे आहेत. ज्यांच्या अंतकरणात तीव्रतर वैराग्य आहे ते ह्या ज्ञानमार्गाचे अधिकारी आहेत. ज्यांच्या ठिकाणी कधी विरक्ती निर्माण होते, कधी विषयासक्ती निर्माण होते, ते ह्या उपासना मार्गाचे अधिकारी आहेत. आणि ज्यांच्या अंतकरणात स्वाभाविकपणे सारखं निषिद्ध कर्म करण्याकडं त्यांचा कल असतो, तर त्या आपल्या इंद्रियांना जे आवडेल तेच आपण करावं असं त्यांना वाटत असतं. असे जे पुरुष आहे ते भलेही त्यांना शास्त्राचं ज्ञान असलं तरीसुद्धा त्यांचा इंद्रियांचा निग्रह होत नाही. असे जे पुरुष आहे तर ते सगळे पुरुष हे कर्ममार्गाचे अधिकारी आहेत. आणि तो कर्ममार्ग म्हणजे काय तर वेदविहित कर्माचं आचरण करणं. त्यांनी आपल्या जीवनात काय करायचं आणि काय करू नये याविषयी वेदाला प्रामाण्य द्यावं. आणि त्यांनी तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमिहारसी. त्या सगळ्या पुरुषांनी शास्त्राने सांगितल्याप्रमाणे कर्म करावं. शास्त्राने ज्याचा निश्चित केला आहे ते कर्म प्राण गेला तरी करायचं नाही, आणि शास्त्राने जे कर्म करायला सांगितलं ते प्राण गेला तरी त्या कर्माचा परित्याग करायचा नाही. अशा प्रकारचं स्वधर्माचरण ज्याला म्हणतात. आणि ते स्वधर्माचरणाचं स्वरूप काय असेल तर आपल्या वर्णाला आणि आपल्या आश्रमाला अनुलक्षून त्यांनी कर्म करायचं. आपला जन्म ज्या वर्णामध्ये झालेला आहे आणि आपल्या वयोमानपरत्वे ज्या आश्रमामध्ये आपल्याला प्रविष्ट व्हायला पाहिजे असं वेद सांगतो त्याप्रमाणे. उदाहरणार्थ ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे जे आश्रम आहेत
त्याप्रमाणे जसं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र यामध्ये आपला ज्या जातीत जन्म झालेला असेल त्याप्रमाणे आपण आपल्या स्वधर्माचरण करावं. आणि ती एक शास्त्र ही ईश्वराची आज्ञा आहे. श्रुती स्मृती ममैव आज्ञा. त्या श्रुती आणि स्मृती ह्या भगवंताच्या आज्ञा आहेत आणि त्यांचं उल्लंघन किंवा अतिक्रमण करायचं नाही. अशी जर आपली जीवनशैली आपण ठरवून घेतली आणि त्याप्रमाणे आपण प्राणांतापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत जर आपण प्रयत्न करत राहिलो तर या ठिकाणी ते करत असतानाही काही त्रुटी किंवा काही वैगुण्य त्याच्या ठिकाणी निर्माण होतील. म्हणजे कोणताही आश्रम किंवा कोणताही वर्ण असला तरी त्यामध्ये सांगितलेली जी धर्मकर्म ते आपल्याला पूर्णपणे आचरता येतील असं नाही. काही ना काही या राहटी माझी न घडे काही काही या न्यायाने जर कधीकधी आपल्याकडून ती कर्म यथासांग केली जाणार नाहीत तरीसुद्धा श्रेयान स्वधर्म विगुणा परधर्मात स्वनुष्ठितात. काय स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा. भगवंताने सांगितलं की आपल्या वाट्याला आलेला जो धर्म आहे तो धर्म आपण जरी काही त्याच्यामध्ये वैगुण्य झालं, त्रुटी झाल्या तरी ते करणं हे आपल्याला कल्याणकारक आहे. आणि दुसऱ्याचा धर्म म्हणजे दुसऱ्या वर्णाचा किंवा दुसऱ्या आश्रमामध्ये असणारा धर्म तो आपल्याला अहितकारक आहे आणि तो आचरण करण्याला सोपा आहे. किंवा आपला धर्म आपल्याला आचरण करण्याला अवघड आहे आणि दुसऱ्याचा सोपा आहे असं जरी असलं तरी स्वधर्मे निधनम श्रेय. त्या स्वधर्माचं आचरण करत असताना आपल्याला मरण आलं तरी चालेल परंतु त्याचं आपण आचरण करावं. आणि परधर्मो भयावहा. आणि आपण दुसऱ्याच्या धर्माचं आचरण केलं म्हणजे आपल्या वर्णाश्रमाच्या विरुद्ध अशा धर्माचरण केलं आणि ते कितीही तंतोतंत केलं तरी ते आपल्याला भयावहा ते नरकादी भयामध्ये घालणार आहे असं सांगितलं. आणि हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की देवा तुम्ही आत्तापर्यंत केलेलं जे निरूपण आहे हे निरूपण मला चांगलं समजलं परंतु मला याविषयी एक शंका आहे. आणि ती शंका अर्जुन या श्लोकामध्ये विचारतो. ते अशी विचारतो की अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. अर्जुन म्हणतो की देवा मला याच्यानंतर एक अशी शंका येते की जगामध्ये जे लोक काही शास्त्र जाणतात आणि त्यांना कळतं की आपण आपल्या स्वधर्माचा अनुष्ठान केलं पाहिजे व शास्त्रविहित वेदविहित अशा वर्णाश्रम धर्माचं पालन केलं पाहिजे ते आवश्यकही आहे तेच कल्याणकारक आहे. आणि दुसऱ्याच्या धर्माचं आचरण हे आपल्या अकल्याणाला किंवा अमंगलाला कारण होणार आहे, अधोगतीला कारण होणार आहे हे सर्व ते जाणतात. आणि असे जे पुरुष आहे ते आपल्याला ह्या म्हणजे आध्यात्मिक विश्वामध्ये देखील असे पुरुष आहेत की ज्ञाते पुरुष आहेत परंतु ते सुद्धा अनिच्छन्नपी त्यांची इच्छा नसताना देखील केन प्रयुक्तः कोणीतरी त्यांना प्रेरणा केल्यामुळं म्हणजे त्यांची इच्छा नाही पण ते कोणीतरी इच्छा केली आणि बलादीव नियोजित जणू काही दुसऱ्यांनी त्यांना हे करायला प्रवृत्त केलं आहे. अशा प्रकाराने पापम चरती हे पापकर्म करण्यात म्हणजे आपल्या स्वधर्माचा त्याग करून परधर्माचा अंगीकार करून त्या ठिकाणी कोणीतरी त्यांना प्रेरणा केल्याप्रमाणे काम किंवा क्रोध यांच्या आहारी गेलेले दिसतात. आणि ते कशामुळं त्यांना हा प्रसंग आला कशामुळं की ज्यांना सर्व कळतं पण वळत नाही अशी स्थिती दिसते. आणि असे पुरुष हे कधीच अशा पापाचरणाकडे प्रवृत्त होणार नाही कारण त्यांना शास्त्राचं ज्ञान देखील चांगल्या कोणाला काय वाटलं तर विचारा त्यांना शास्त्राचं ज्ञान पण आहे करण्याची इच्छा पण आहे परंतु प्रत्यक्ष कृती करताना मात्र ते पापाचरणामध्ये प्रवृत्त झालेले आहेत. आणि ज्या गोष्टी करू नयेत त्याच गोष्टीकडे त्यांची प्रवृत्ती झालेली दिसते. याचं कारण काय असं अर्जुन म्हणतो की हे जे तुम्ही सांगितले ते सकळ मी परिशिले. तुम्ही जे सांगितलं ते मी सगळं चांगल्या प्रकाराने ऐकलं. आता पुशेन काही आपुले अपेक्षित. आता मला जी अपेक्षा आहे माझं जे इप्सित आहे की मला एक शंका आहे ते शंका मी आता आपल्याला विचारतो. आणि ती शंका तो विचारतो तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी यांचीही स्थिती भ्रंशे मार्गो सांडलोनी अनारीशे चालत देखो.
तरी तुम्ही जर सांगितलं की मनुष्याने स्वधर्मे निधनम श्रेयः, स्वधर्माचरणामध्ये मरण आलं तरी त्याच्यापासून च्युत होता कामा नये असं तुम्ही जरी सांगितलं, देवा हे ऐसे कैसे, देवा हे असं कसं घडतं की ज्ञानी यांची स्थिती भ्रंशे, जे ज्ञानी पुरुष आहेत. आता तुम्ही म्हणाल ज्ञानी तर त्याची पुन्हा तो स्थितीपासून भ्रंशे म्हणजे च्युत कसा होतो, आणि स्थितीपासून आपल्या आत्मस्वरूप स्थितीपासून च्युत होत असेल तर त्याला ज्ञानी कसं म्हणता येईल? जो पापकर्मात प्रवृत्त होतो त्याला ज्ञानी कसं म्हणता येईल? तर या ठिकाणी हा जो ज्ञानी आहे म्हणजे याला फक्त शास्त्राचं शब्दज्ञान चांगल्या प्रकाराने आहे. शब्दज्ञान आहे, त्या शब्दाचं अर्थज्ञान आहे, अर्थज्ञान असून त्याचं सामंजस्य किंवा त्याचं समन्वय काय आहे हे सगळं ज्ञात आहे. परंतु हा जो ज्ञानी आहे तो दृढ अपरोक्ष ज्ञानी असा अर्थ इथं घेता येणार नाही. हा ज्ञानी म्हणजे परोक्ष ज्ञानी तुम्ही घ्या किंवा अदृढ अपरोक्ष ज्ञानी घ्या. कारण ज्ञानी त्यालाच म्हणतात की जो कधी आपल्या स्वरूपापासून च्युत होत नाही. ज्ञानाचा प्रभाव असा आहे की ज्या क्षणी त्याला मी ब्रह्म आहे असं दृढ अपरोक्ष ज्ञान होतं, असा पुरुष जो आहे तो कधीही पुन्हा आपल्या स्वरूपापासून च्युत होत नाही. आणि इथं तर लिहिले ज्ञानी यांची स्थिती भ्रंशे, त्यांची असणारी जी स्वरूप स्थिती आहे ती भ्रष्ट होते. याचा अर्थ ते खऱ्या अर्थाने त्यांना अपरोक्ष ज्ञान झालेलंच नाही. मग फक्त त्यांना शास्त्राचं ज्ञान आहे. सामान्य लोक जाऊ द्या किंवा ज्यांना शास्त्र संस्कार नाहीत असा हा पुरुष नाही, त्याला शास्त्र संस्कारही आहेत. परंतु एवढं असूनही मार्गू सांडोनी आपला जो योग्य मार्ग आहे वेदविहित वर्णाश्रम धर्माचं पालन करणं, हा मार्ग तो सोडतो आणि अनारिसे चालत देखो, आणि वेगळ्या किंवा भलत्याच मार्गाने तो चालत देखो म्हणजे व्यवहार करीत असताना किंवा भलत्याच मार्गानं आचरण, चुकीच्या मार्गाचं आचरण तो करीत असताना देखो आम्हाला दिसतं जगामध्ये. सर्वज्ञ ही जे होती हेयोपादे ही जाणती, परी तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे. असं जगामध्ये दिसून येतं का जे सर्वज्ञही म्हणजे सर्व शास्त्राचं मर्म किंवा मार्मिक रहस्य ते जाणतात. हेयोपादेयही जाणती, आणि ते हेय म्हणजे कशाचा त्याग करावा आणि उपादेय म्हणजे कशाचं ग्रहण करावं आणि कोणत्या गोष्टीचा त्याग करावा हेही जाणती. म्हणजे शास्त्राच्या ज्या आज्ञा आहेत त्यांना माहीत आहे की शास्त्रांच्या आज्ञा ज्या आहेत तर ते म्हणतात की ज्या श्रुतीनं किंवा स्मृतीनं सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी की कलंजम मा भक्षयस्व, तुम्ही मांसाशन करू नका, शराब मा पिबस्व, मद्यपान करू नका. याच्यामध्ये ह्या ज्या आज्ञा आहेत त्या या ठिकाणी हेय त्याज्य काय आहे ते शास्त्राने सांगितलं, हेही त्यांना माहीत आहे. उपादेय काय आहे, कोणत्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे तर मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, सत्यम वद, धर्मम चर, धर्माचं आचरण करा, सत्य बोला. आई वडील ही साक्षात आपली दैवत आहेत, अतिथी हे आपलं दैवत आहे. ह्या ज्या आज्ञा आहेत त्या उपादेय आहेत म्हणजे ग्रहण करण्याला योग्य आहेत हे जाणती. हे सगळं ते लोक जाणत असतात. परंतु एवढं जाणतात म्हणजे आपला वर्णाश्रम धर्म, त्या धर्माच्या मर्यादा, त्याचा अनुष्ठान पद्धती हे सर्व ते जाणतात. पण एवढं जाणत असूनही तेही परधर्मे व्यभिचरती, परंतु ते लोकसुद्धा आपला व्यभिचरती म्हणजे आपला स्वधर्म सोडतात आणि जो परधर्म म्हणजे जो आपल्याला करणीय नाही, वेदाने ज्याची आपण करा म्हणून अशी आज्ञा दिली नाही, करू नका असं सांगितलं, तर त्याच परधर्मामध्ये परधर्मो भयावह आणि स्वधर्मे निधनम श्रेयः. स्वधर्मामध्ये तुमचं मरण झालं तरी चालेल तरी तुमचं कल्याण होईल, आणि परधर्माच्या आचरणामध्ये तुमचं अकल्याण आहे असं सांगितलेलं आहे. तरीसुद्धा हे त्यांना ज्ञातही आहे. तरी परधर्मे व्यभिचरती, ते परधर्म म्हणजे आपला स्वतःचा धर्म सोडून परकीय जो धर्म आहे ते व्यभिचरती, त्या विरुद्ध धर्माचं आचरण ते करतात. कवनी गुणी, कोणत्या कारणाने असं ते होऊ नये. वास्तविक मनुष्याला आपण कालच पाहिलं की लहान मुलाला सुद्धा तप्त असणाऱ्या लोखंडाला किंवा काचेला हात लावला तर हात पोळतो, असं कळल्यानंतर ते लहान मूल तिथं हात लावत नाही. आणि हे लोक एवढं शास्त्राचं ज्ञान झालं तरीसुद्धा धर्माचं उल्लंघन, श्रुती स्मृतीचे
काय श्रुतीस्मृतीच्या अर्थ आपणची होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. या ठिकाणी शास्त्राच्या आज्ञा तर आहेतच, परंतु ज्यांनी त्याचं अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान करून त्या शास्त्राज्ञामुळं कसं कल्याण होतं याचा अनुभव घेतला, तेही पुरुष जरी आपल्याला सांगत असले अमुक गोष्ट कल्याणकारी आहे, अमुक गोष्ट अधोगतीला नेणारी आहे, स्वधर्माचरण हे कल्याणकारी आहे आणि परधर्माचरण हे आपल्याला अकल्याणकारी आहे, असं जरी सांगत असले तरीसुद्धा ते परधर्मे व्यभिचरती, परधर्माचंच आचरण करण्याला शेवटी प्रवृत्त होताना दिसतात. हे कवणे गुणे, हे कोणत्या गुणाने म्हणजे कोणत्या कारणाने ही गोष्ट त्यांच्याकडून घडते. स्थिती कशी होते माऊली उदाहरण देऊन सांगतात. बीजा आणि भुसा आंधू निवाडू नेणे जैसा, नावेक देखनाही तैसा बरळे कापा. ते म्हणतात बीजा आणि भुसा म्हणजे भीस बुज एकवट, त्याच्यावर असणारं धान्यकण आणि त्याच्यावर गुंडाळलेलं जे कोंडा, हे दोन्ही याचा निवाडा करायचा म्हटलं तर अंधू निवाडू नेणे जैसा. आंधळा मनुष्य असेल तर त्याला ते बीजावरचं असणारं आवरण किंवा भूस आणि कण यांचा निवाडा करता येत नाही. डोळस पुरुष असेल तर त्याला याचा निवाडा करता येतो. परंतु इथं काय झालं, नावेक, नावेक म्हणजे एखाद्या वेळी किंवा क्षणभर, देखनाही तैसा बरळे कापा. परंतु एखादा मनुष्य देखणा आहे, डोळस आहे, तर त्याला तर बीज आणि भूस यांचा निवाडा करता येतो, पण तरी तो सुद्धा बरळे कापा, तरी तो बरळतो. म्हणजे तोही त्याचं भुसा आणि बीज यांचं पृथक्करण किंवा वेगळेपणा करण्याविषयी बरळे म्हणजे त्यालाही तोही त्या ठिकाणी चुकतो, म्हणजे त्याला त्याचा निवाडा करता येत नाही. आंधळ्याला करता न येणं हे एक वेळ ठीक आहे, आम्ही मानू, परंतु जो देखणा पुरुष आहे, डोळस पुरुष आहे, त्याला देखील असं कसं काय व्हावं, डोळे असून त्याला भूस आणि बीज वेगळं करता येत नाही, हे कसं काय घडतं. तर त्याच्याविषयी म्हणजे एखाद्या माणसाला शास्त्रज्ञान असणाऱ्या पुरुषाला, अज्ञानी पुरुष जो आहे तो अज्ञानी पुरुष विरुद्ध धर्माचरणामध्ये प्रवृत्त एक वेळ होऊ शकतो, कारण त्याला ज्ञानच नाही. कोणता धर्म आपल्या कल्याणाचं कारण होणार आहे, कोणता आपल्या अकल्याणाला कारण होणार आहे, परधर्माचं आचरण करू नये, हे ज्या अज्ञानी पुरुषाला कळतच नाही. त्यामुळं तो नजर चुकीनं किंवा विषयासक्तीमुळं त्या विरुद्ध कर्माचं आचरण करील. पण ज्याला हे माहीत आहे तो पुरुष का म्हणून हे करतो, त्यासाठी उदाहरण देतात. कोणते पुरुष आहेत अर्जुनासमोर, जे आसता संगो सांडिती तेची संसर्गो करिता न घाती, वनवासी ही सेविती जनपदाते. जे आसता संगो सांडिती, जे आपल्याला अगोदर संघ आहे, म्हणजे आपल्याला एखादा संघ म्हणजे संगती किंवा एखाद्या विषयाची आसक्ती ती टाकून देतात. आणि जे आसता संगो सांडिती, समजा जे लोक आहेत ना, का यांनी वर्णन केले मदालसेमध्ये, 22 त्या पोखरणी नदी, 18 भार वनस्पती फळी फुली ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. असे लोक आहेत की काय, 18 भार वनस्पती म्हणजे सर्व प्रकारच्या वनस्पती, आराम, बगीचे, राज्य, सर्व राज्य सुख, सर्व राज्याचा ऐश्वर, हे सर्वांचा त्याग करून जातात. आणि कुठं जातात, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, ज्यांच्या घरामध्ये अनेक साध्वी अशा प्रकारच्या स्त्रिया आहेत आणि राज्य आहे आणि हे संपत्ती आहे आणि हे सुख सांडोनिया, या सगळ्या सुखाचा त्याग करतात आणि योग करण्यासाठी पर्वत, गिरी, कंदर, गंगा तट यांचा आश्रय करतात. आसता संगो सांडिती. आणि तेच लोकांचं जर सगळं जीवन आपण पुढं पाहिलं तर सर्व संघ परित्याग करून गेले आणि पुढं गेल्यानंतर तेची संसर्गो करिता न धाती, आणि त्यांनी पुन्हा ज्या गोष्टींचा त्याग केला त्याच गोष्टी परत करण्याकडं त्यांचा कल आपल्याला दिसून येतो. आणि इतकंच नाही, पुन्हा ह्याच विषयांचं सेवन करताना न धाती ते कधी तृप्त होत नाही.
अगोदर होते ते विषय सगळे सोडून दिले, नंतर गिरीकरंदराचा आश्रय केला आणि तिथं गेल्यानंतर पुन्हाच ते शब्द स्पर्शादी विषय भोगाकडं त्यांची प्रवृत्ती झाल्याचं आपल्याला दिसून येतं. वनवासी ही सेविती जनपदाते, आणि जे लोक वनवासमध्ये गेले आणि वनांतरामध्ये राहू लागले ते सुद्धा जनपदाते सेविती. पुन्हा ज्या ठिकाणी जनपद म्हणजे संसर्ग असतो त्या जनपद म्हणजे ते बऱ्याच लोकांचा समूह असतो, एकांतासाठी गेले, लोकांत असताना परित्याग केला आणि पुन्हा त्याच जनपदाते त्याच लोकांच्या समूहामध्ये आले आणि त्याचंच सेवन करू लागले, म्हणजे त्या लोकांच्यामध्ये पुन्हा त्याच्यामध्येच प्रवृत्त झाले. आज एक शिबिर आहे, सेमिनार, त्याच्यामध्ये हिमालयातले एक महात्मे आले, ते मोठे वैज्ञानिक आहेत आणि त्यांचे एक शिष्य आले होते. ते म्हणे की आजच्या कार्यक्रमाला या. तर त्याचं ते म्हणे की गुरुजी सर्व सोडून याच्यामध्ये, ते मोठे वैज्ञानिक आहे, आपल्याला फक्त एवढ्याच पुरतं घ्यायचं की त्यांनी सांगितलं त्यांच्याजवळ ज्या विद्या आहेत त्या हिमालयात अशा रीतीनं ठेवलेल्या आहेत, म्हणजे ज्या सिद्धी आहेत. तर त्यांनी काही संशोधन केलेलं आहे आणि ते संशोधन असे की अमेरिका, रशिया, मोठमोठी जगातली श्रीमंत राष्ट्र आहे, ते जर त्यांनी त्या देशांना त्याचा अधिकार दिला तर ते कोट्यावधी, त्यांनी सांगितले एक जे तर 70,000 कोटी किंमत त्यांनी सांगितली की तुम्ही हा जसा चष्मा आहे तर त्यांनी असा शोध लावला म्हणे की भिंतीच्या पलीकडचं जे आहे ते तुम्हाला दिसेल आणि त्याचा अधिकार तुम्हाला देऊ. त्याचं जे काही विज्ञान आहे ते त्यांना माहिती आहे. पण आता हे लोक जर कोणी बळजबरीने घेतील तर त्यांनी म्हणे ते सगळं संशोधन कुठं नेऊन ठेवले, हिमालयात अशा इतक्या दुर्गम प्रदेशात नेऊन ठेवले की तिथं ते सापडणार नाही. आणि पुन्हा त्याचा गोष्टीचा प्रचार करण्यासाठी ते आज इथं आलेले आहेत म्हणे. तर त्याचाच अर्थ असा झाला की वनवासी ही सेविती जनपदाते, सर्व संघ परित्याग केलेले लोक पुन्हा लोकांच्या समूहामध्ये येतात आणि त्यांना म्हटलं मग तुमचं काय कार्य नेमकं. त्यांनी सांगितलं तुम्ही याच्यामध्ये नुसता प्रचार करा, तुम्ही आमच्या ह्या कार्याचा प्रचार करा, यांनीच तुमचं कल्याण होईल, त्यांनी तुम्हाला मोक्षसुद्धा मिळेल. आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती, परी बळात्कारे सुईजती तयाची माझी. आपण तरी लपती, आपण लोकांच्यापासून काही जसं म्हणा वेडीवे माझी लपे महिमे भेणं, आपण चातुर्य लपवी महत्व हरवी पैसे पण मिरवी आवडीने. वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता जरी जोडे, तरी परिवेडीवे माझी दडे महिमे भेणं. असा जरी पुरुष असला आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविते, पूर्णपणे पाप चुकवतात. म्हणजे जेणेकरून पाप कशात होईल तर त्या पापाचा प्रसंग हे ज्याच्यामुळं होतो इंद्रिय आणि विषय यांच्या संबंधातून पाप होतं. तर त्याच्या अगोदर त्या इंद्रिय आणि विषयांचा संबंधच होऊ नये याला म्हणायचं पापाचं चुकवणं. म्हणजे ते इंद्रिय आणि विषय यांची भेटच होऊ द्यायची नाही आणि या रीतीनं पापापासून आपण मुक्त होऊ म्हणून पापे तरी सर्वस्वे पाप चुकविती, परी बळात्कारे सुईजती तयाची माझी. परंतु त्या ठिकाणी बळात्काराने ते काय होतात, तयाची माझी सुईजती, जे पाप चुकवायला गेले त्याच पापात. जसं शृंगीचं उदाहरण आहे. शृंगीला ते कोणी विभांडक ऋषींनी एकांतात ठेवलं होतं कारण त्यांचं ब्रह्मचर्य जे आहे ते अबाधित राहील. परंतु या दशरथ राजाला पुत्र व्हावा म्हणून पुत्रकामेष्टीसाठी तेच आवश्यक होते. तर त्यांना कशा प्रकाराने या ठिकाणी भुलवलं आणि तेच पुन्हा कुठं आले, त्या यज्ञासाठी आले आणि त्यांना दशरथ राजाची मुलगी, त्या मुलीशी त्यांचं लग्न झालं. का तर आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकी. त्यांना इतकं एकांतात ठेवलं होतं का स्त्री नावाचा प्राणी काय आहे हेच त्यांना माहीत होऊ नये असं वडिलांचं मत होतं. तर त्या वडिलांच्या अनुपस्थितीत लग्न झाल्यानंतरच ते त्या ठिकाणी गेले. सर्वस्वे पापे चुकविती परंतु बळात्कारे सुईतती तयाची माझी. भावार्थ रामायणामध्ये हा प्रसंग विस्ताराने सांगितलेला आहे. जयाची जिवे घेती विवसी, तेची जडोनी ठाके जिवेशी, चुकविता ते गिवसी तया तेची. जयाची जिवे विवसी घेती, त्यांना सगळ्यात जिवे म्हणजे त्यांच्या अंतकरणामध्ये विवसी घेते म्हणजे
किंवा भीती आहे की हा दोष जर आपल्याला लागला तर आपलं सर्वस्व या ठिकाणी हानी आहे, म्हणून त्याची ज्यांनी चिळस आपलं काय जे जयाची जीवे घेती विवसी त्याचं किळस अंतकरणात धरतात की हा विषय अत्यंत किळसवाना आहे, तेची जडवणी ठाके जीवेशी, तोच किळसवाना विषय त्यांच्या अंतकरणामध्ये ठाण मांडून बसतो. अगोदर ज्याची घृणा होती तोच विषय त्यांना पुन्हा काही कालांतराने किंवा काही परिस्थितीमध्ये पुन्हा त्याच्याविषयी प्रीती निर्माण होते आणि चुकविता, आणि जर त्यांनी त्याचा चुकवण्याचा प्रयत्न केला तर ते गिवसी तयातेची, ते नेमकं ज्याला चुकवण्याचा प्रयत्न केला तो ज्याच्याविषयी चुकवण्याचा प्रयत्न केला ते दोष त्यालाच शोधित त्या ठिकाणी येतात. तयातेची गिवसी तयातेची, चुकविता चुकवायला गेलं तयातेची ते गिवसी त्यालाच ते शोधित येतात. म्हणजे ज्या विषयांचा त्यांनी दुरूनच त्याग करण्याचा प्रयत्न केला तेच विषयामध्ये ते प्रवृत्त होताना दिसतात. वास्तविक त्यांनी तर त्याचा द्वेष केला होता, किळस केली होती, परंतु तो ज्याची किळस केली तोच विषय त्यांना पुन्हा शोधित येताना आपल्याला दिसतो. म्हणजे त्याच दोषाचा त्यांनी पुन्हा स्वतःहून जणू काही अंगीकार केलेला आहे. आणि ते तर असा दोष करण्याचा त्यांचा मानस नाही. आणि ते झाले कसे? कारण अर्जुन हेच म्हणतो, अथकेन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः अनिच्छन्नापि, इच्छा नसतानाही कसं झालं तर त्याचं मला तुम्ही स्पष्टीकरण करून सांगा, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. ते म्हणतात तिथं असं होतं, ऐसा बलात्कारू एकोदिशे तो कवनाचा येथा आग्रह असे, हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे. आईचा बलात्कारू एक दिवशी असं दिसतं की ह्या पुरुषाच्या ठिकाणी बळजबरी झालेली आहे, बलात्कार झालेला आहे. आणि हा बलात्कार कसा झाला, कोणी त्याच्यावर बलात्कार केला की ऐसा कवनाचा इथं आग्रह असे, कोणाचीही बळजबरी किंवा आग्रह आहे की ज्याच्यामुळं तो पुरुष ज्या वस्तूचा किंवा ज्या दोषाचा ज्या पापाचा परित्याग करायचा त्यांनी पूर्णपणे निश्चय केला आणि तशा प्रकारच्या कार्यात तो प्रवृत्त झाला, तरीसुद्धा पुन्हा त्याच दोषामध्ये तो सापडला आणि त्या दोषामुळंच त्याची हानी झाली असं आपल्याला जे दिसून येतं ते कशामुळं दिसून येतं. तो कवनाचा इथं आग्रह असे, तो कोणाचा आग्रह आहे, कोणी त्याला असं म्हणतात पकडलेला आहे की ज्यामुळं तो पुरुष या पापकर्मामध्ये प्रवृत्त झाला. हे बोलावे ऋषिकेशे, तेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर ऋषिकेश म्हणजे काय आहे, हे जे इंद्रिय आणि विषय यांच्या संबंधातून होणारं जे सुख आहे ते मनुष्याला भुरळ पाडतं. तेव्हा तर आम्ही दुसरं कोणत्या जीवाला विचारणार नाही किंवा स्वतंत्र बुद्धीनं शास्त्राचा अर्थ करणार नाही, तर तूच स्वतः परमात्मा आमच्या समोर असताना तूच ह्या शंकेचं निवारण करावं म्हणून त्याला संबोधन काय देतात किंवा विशेषण काय, ऋषिकेश. ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि त्या सगळ्या इंद्रियांचा नियंता तू आहे. तेव्हा इंद्रियांचा नियंता असणाऱ्या तू, सकळ इंद्रियांचा नियमन करता असणारा तूच आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर सांगावं असं म्हणतो. असा जेव्हा अर्जुन असं विचारतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आता भगवान जे आहे ते कशामुळं होतं याचं काहीतरी स्पष्टीकरण करतील. भगवान याचं काहीच स्पष्टीकरण करत नाही. हे आपल्याला वाटतं आता नवीन काहीतरी आपल्याला शोध लागेल, म्हणजे आपल्याला जर असं कळेल की या ठिकाणी आमका या ठिकाणी मनुष्याला बळजबरीनं प्रवृत्त करतो, जी गोष्ट धर्माच्या विरुद्ध आहे ती अकरणीय आहे, ती त्याज्य आहे, याचाही विवेक आहे. नंतर धर्मकर्माचं ग्रहण करावं हेही शास्त्राने सांगितलेलं आहे. असं असताना हे त्याला कळतंही आणि हे कळूनही तो पुन्हा पापकर्मात किंवा अनुचित कर्मात प्रवृत्त होतो, परधर्म आचरणामध्ये प्रवृत्त का होतो याचं उत्तर काहीतरी भगवान देतील. परंतु आपल्याला निराश होण्याची पाळी येते. असं वाटतं की आता भगवान काहीतरी सांगतात, पण भगवंतांनी खरंच सांगितलं, त्याची दुसरी समजून याचं खरं कारण काय आहे ते भगवान या ठिकाणी सांगतात. श्री भगवान वाच कामैष क्रोधैष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम्. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम्. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम्.
भगवान परमात्मा या प्रश्नाचं अर्जुनाच्या उत्तर देतात. अथ केन प्रयुक्तोऽयम् कामः एषः क्रोधः एषः रजोगुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धि एनम इह वैरिणम्. एषः कामः एषः क्रोधः रजोगुणसमुद्भवः महाशनः महापाप्मा इह एनम वैरिणम विद्धि. आता भगवान परमात्मा याचं उत्तर देतात. कोण देतात? श्री भगवान उवाच. या ठिकाणी भगवान असं कृष्ण परमात्म्याला सांगितलं. आपण पाहिलेलं ते भगवान शब्दाचा अर्थ आहे की ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशसः श्रियः वैराग्यस्याथ मोक्षस्य शन्नाम भग इति रणा. ऐश्वर्यादिकं यस्मिन् वासुदेवे नित्यम अप्रतिबंधेन सामस्तेन च वर्तते उत्पत्ति प्रलयंचैव भूतानाम आगतिम गतिम वेत्ति विद्याम अविद्याम च स वाचो भगवान इति. उत्पत्त्यादि विषयं च विज्ञानं यस्य सः वासुदेवः वाच्यः भगवान इति. पहिल्यांदा अर्जुनाने प्रश्न हा काही कोणातरी साधारण जीवाला विचारलेला नाही. त्यांनी भगवंताला हा प्रश्न विचारला. भगवंत कोण? तर त्या भगवंत शब्दाचा अर्थ सांगतात की ज्याला संपूर्ण ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, वैराग्य आणि मोक्ष यांचा उपाय म्हणजे यांचं ज्ञान, हे जे काही 6 पदार्थ यांना म्हणतात भग. आणि भगवान म्हणजे ही त्याला भगवान ही जी संज्ञा आलेली भग अशी संज्ञा पहिल्यांदा कोणाला आहे? ज्याच्या ठिकाणी समग्र ऐश्वर्य, धर्म, यश, श्री आणि वैराग्य आणि ज्ञान हे 6 गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्या गुणाने युक्त त्याला भगवान असं म्हणतात. आणखी दुसरं सांगतात की या ठिकाणी भगवान कोणाला म्हणतात? तर सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती आणि प्रलय यांची कारणं, नंतर प्राण्यांचे पुढची असणारी संपत्ती आणि विपत्ती यांना जाणणारा, प्राण्यांचं ज्ञान आणि अज्ञान काय आहे हे जाणणारा जो आहे तो भगवान. याचा अर्थ भगवंताला सर्वच काही तुझं काय परमात्म्याला करीशी तरी नव्हे काही आणि राईचा डोंगर पर्वत राई असा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असणारा भगवान ह्या अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देतो. त्यामुळं आपल्या अंतकरणात अशी लालसा होते की आता काय जिज्ञासा निर्माण होते. खरी कारण ही अर्जुनाची स्थिती आहे. अर्जुनाने लोकांचं विचारलं का खरं स्वतःचंच आहे? त्याचं स्वतःची ही स्थिती झाली ना. अर्जुनसुद्धा काय झालेलं गांगरून गेलेलं आहे. नेमकं काय करावं आता अर्जुनाला कळत नाही का? क्षत्रियाचं जर खरं क्षात्रकर्म काय असेल तर धर्मयुद्ध करणं, आणि ते धर्मयुद्धाचा प्रसंग प्राप्त झाला तर स्वधर्माचंच आचरण करायला पाहिजे. परंतु तो म्हणतो काही लोकांना कळतं त्यालाच कळतं ना, आणि वळत नाही म्हणतो. कोणाचं वळत नाही? त्यालाच वळत नाही. त्याप्रमाणे ह्या अवनी तलावर जेवढी माणसं आहेत त्या माणसांची ज्यांची ही स्थिती झालेली आहे तर त्या मनुष्यांसाठी या ठिकाणी भगवान बोलत आहेत. अर्जुनाचे निव्याजे, अर्जुनाचं फक्त निमित्त आहे, परंतु त्याच्यासाठी गीता प्रकाशोनी श्रीराजे भगवान परमात्म्याने सांगितले. पण खरं काय आहे? संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. सगळ्या जगाला जे काही ओझं किंवा भारभूत झालेलं जे काही अज्ञान आहे तर त्या अज्ञानाची निवृत्ती अर्जुनाच्या निमित्ताने परमात्मा सगळ्याच मानव मात्रांची करीत आहेत. म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं की श्री भगवान उवाच. आता भगवान काय म्हणाले तर ते पुढं सांगितलं काम एष क्रोध एष. आता याचा आपण पाहिला की याचा अर्थ असा आहे की भगवान त्यांना काय सांगतात? अर्जुना, ह्या पापामध्ये कोण प्रवृत्त करतं? बलात्काराने कोण प्रवृत्त करतं? मग याच्या ठिकाणी आपल्याला वाटतं की एखाद्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता सांगतील, दुसरे जीव सांगतील, काही नाही. याचं कारण भगवान सांगतात काम हा एषा क्रोध हा एषा रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्धेनम मिह वैरिणम. आपल्याला स्वधर्माचरणापासून च्युत करून अधर्माचरणाकडं प्रवृत्त करणारे दुसरं तिसरं कोण नसून या ठिकाणी येशा हा काम, हा काम आहे.
आणि एषः क्रोधः हा कामच क्रोध आहे. म्हणजे दुसरं तिसरं नसून आपल्या अंतकरणात जी काय आहे इदम मे शात इतिच्छा कामशब्दितः मला हे असावं मला ते असावं अशा प्रकारचं किंवा इच्छा हे कुमारी झाली ते कामाची या तारुण्या आली तेथ द्वेषेशी मांडली वराडिक. सगळ्यांचा उद्भव काय आहे की माणसाला कधीही तृप्त होऊ न देणारी अशी जी इच्छा आहे शब्दस्पर्श रूप रस गंधाधिक पंचविषयाच्या प्राप्तीची मन मानेल तसे विषय आपल्याला प्राप्त व्हावे, जगातले सगळे विषय आपल्याला प्राप्त व्हावे, आपल्यालाच प्राप्त व्हावे आणि त्यानेच आपल्याला सुख होईल अशा प्रकारची जी भ्रांत इच्छा आहे ही इच्छा काम असं म्हणतात. आणि ही इच्छा हीच क्रोधे आहे. कारण काय आहे ज्या ठिकाणी इच्छा एकदा उत्पन्न झाली ती कामाचं रूप धारण करते आणि तो काम जगामध्ये आत्तापर्यंत कोणाचा तृप्त झालेला नाही. आत्तापर्यंत त्यांनी लिहिलं भोगी काम वाढे. जसं जसं त्या इंद्रियांना अनुकूल विषयांचा भोग होतो तसं तसं त्या ठिकाणी मनुष्याला तृप्ती होते असं कोणाचाही अनुभव नाही. उलट तृप्ती भुकेली आणखी त्या तृप्तीला पुन्हा विषयांचा भोग व्हावा अशाच प्रकारची भूक राहते. इंधने निमाला अग्नी कोठे. जर एखादं अग्नीमध्ये विझवण्यासाठी कितीही जरी इंधन किंवा सरपण टाकलं किंवा त्याच्यामध्ये घृतादिकांच्या आहुती दिल्या तर तो अग्नी कधी विझतो असं नाही. उलट तो काय होतं जैसा भोगी काम वाढे का इंधने आगीशी हाका कचडे अशा प्रकारची स्थिती आहे. तसं या ठिकाणी हा जो काम आहे तो काम कधीच तृप्त होत नाही आणि तृप्त न झाल्यामुळं त्या कामाचंच पर्यवसान क्रोधात होतं. म्हणून एषः कामः एषः क्रोधः हाच काम आहे आणि हाच क्रोध आहे. म्हणजे कामाच्या जोपर्यंत मनुष्याला कामाच्या अनुकूल अशा विषयांची प्राप्ती होते तेव्हा तो काम वाढत जातो आणि कधीकधी अशी परिस्थिती येते की ज्या वेळेला त्या कामाची तृप्ती होत नाही तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये ज्वलनात्मिका क्रोधाची वृत्ती निर्माण होते. आणि हे जे काम क्रोध आहेत हे काम क्रोध हेच काम येशा क्रोध येशा हे कुठून उत्पन्न झाले तर हे प्रकृतीचा जो रजोगुण आहे त्या रजो रागात्मकम विद्धी तृष्णासंग समुद्भवम तन्निबध्नाति कौंतेय कर्मसंगेन देहिनम त्या ठिकाणी हा जो काम आणि क्रोध ह्या अशा प्रकारच्या रजोगुणाच्या वृत्ती आहे की त्या मनुष्याला ह्या संसार बंधनामध्ये पाडतात. रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम. त्या कशा त्याच्या तृष्णा आहे म्हणजे किती जरी त्यांना दिलं तरी ती तृष्णा कधी त्याची ती विषयभोगाची लालसा कधीच पूर्ण होत नाही. तृष्णा असंग आणि ती उलट जास्त त्याच्यामध्ये आसक्त करणारी अशा प्रकारची आहे. आणि म्हणून तृष्णा संग समुद्भवम तन्नी बध्नाती कौंतेय आणि ती त्या पुरुषाला बंधनात पाडते आणि काय करते तन्नी काय कर्मसंगेन देहिनम त्याला कर्माची संगती किंवा कर्माची आसक्ती म्हणजे कर्मासक्ती त्याच्या अंतःकरणात उद्भवते आणि सारखं तो काय करतो कर्म करत राहतो. आणि ते कर्म करताना जेणेकरून त्या कामाची पूर्तता व्हावी ह्या वेळेला जरी त्याला शास्त्रज्ञात असलं तरी त्याचा विसर पडतो आणि इंद्रिय लवल्यामुळं त्या इंद्रियांना तृप्ती देण्यासाठी तो निश्चिद्ध मार्गाने सुद्धा अनेक विषयांचं संपादन करतो किंवा इंद्रियांना विषयांचा निश्चिद्ध मार्गाद्वारे देखील विषयांचा भोग देण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं कोणाचा प्रताप आहे? हा प्रताप दुसरा कोणाचा नाही. हे दुसऱ्या माणसाला काय आहे आपल्या जीवनामध्ये जर कोणतं यश आलं तर ते आपण केलं प्रयत्न केला आपण योग्य दिशेने वाटचाल केली हे सगळं श्रेय आपल्याकडे घ्यावं वाटतं. ही माणसाची प्रवृत्ती आहे स्वाभाविक प्रवृत्ती आहे. आणि जर एखाद्या काही प्रतिबंधामुळं किंवा आपल्या प्रमादामुळं जर काही प्रतिबंध झाला आणि तो विषय आपल्याला प्राप्त झाला नाही किंवा त्याचा भोग झाला नाही तो दोष सगळा दुसऱ्याकडे द्यायचा. म्हणजे ज्या पुरुषाला ज्ञानवान आहे आणि तो विषयासक्त झाला याचा अर्थ त्याला वाटतं दुसरं कोणीतरी याच्यामध्ये प्रतिबंधक आलं आणि त्याने आपल्याला प्रतिबंध सगळा माझा मीच झालो शत्रू कैचे दावेदार कैचा दावेदार कैचे पुत्रदारा कैचा मित्र कासया घातला पसरू अहो जगद्गुरु तुका म्हणे. आपल्याला वाटतं की आमक्यानं
ज्या ज्या गोष्टीमध्ये प्रतिबंधक म्हणून असेल तर आपल्या अंतःकरणातल्या विकारांनी खरा आपल्याला प्रतिबंध केला ही गोष्ट लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं की ह्या व्यक्तीनं केला, ह्या देशामध्ये आलो म्हणून झालं, आमका काळ बदलला म्हणून झालं, आमक्या वस्तू किंवा व्यक्तीपासून याला प्रतिबंध झाला असं वाटतं. परंतु याला सगळ्याला मुख्य कारण कोण असेल? त्यांनी माझा मीच झालो शत्रू. खरा आपणच आपल्याला शत्रू झालेला आहे. म्हणून त्यांनी लिहिलं की आत्मना काय उद्धरेद आत्मना आत्मानम, आपला उद्धार आपणच करावा. नात्मानम अवसादयेत, आपली हानी आपण करू नये. मग जगात कोण मित्र आहे की ज्यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने आपला उत्कर्ष केला, आणि खरा शत्रू कोण आहे की ज्यांनी आपल्याला प्रतिबंध केला? तर ते सांगतात उद्धरेद आत्मना आत्मानम नात्मानम अवसादयेत, आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना, आपणच आपला शत्रू आहे आणि आपणच आपला मित्र आहे. खऱ्या अर्थाने हे जे तत्त्वज्ञान आहे मनुष्य जीवनाला खरं मार्गदर्शक असं जे उपदेश आहे भगवंताचा तो आहे की आपणच आपला शत्रू आहोत, तर आपला कल्याण करणारे आपणच आहोत आणि आपला उद्धार करणारे सुद्धा आपणच आहोत. म्हणून या ठिकाणी सांगतात की कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा, आपल्याला रजोगुणापासून उत्पन्न झालेले काम आणि क्रोध हे जे दोष आहेत ते आपल्याच अंतःकरणातले दोष आहे आणि तेच आपल्याला खऱ्या अर्थाने पीडा करतात, ज्याला दुसऱ्या कोणावरही दोष देता कामा नये. आणि ते आहेत कसे? महाशनो महापापमा, ते महाशन म्हणजे महान खादाड आहेत. किती जरी त्यांना दिलं तरी त्यांची तृप्ती होत नाही. म्हणून आपल्याला सावध करतात. ह्या सगळ्याचं मूळ कोण असतील तर हे काम क्रोध आहेत. मग तुकाराम महाराज म्हणतात, नामदेवरायांचा अभंग आहे, काम क्रोध लोप काय घातिले बाहेरी काम क्रोध वैरी. काम आणि क्रोध हेच खरे आपले वैरी आहेत आणि ते कुठं राहतात? आपल्याच आश्रयाने राहतात आणि आपलीच हानी करतात. म्हणून हे जे आहेत परत यांना किती खाद्य पुरवलं तरी महाशना, त्यांची कधीही तृप्ती होत नाही. आणि ते महापापमा, ते महान पापी आहेत. म्हणजे महान पापी आहेत म्हणजे ते पापी आहेत म्हणजे मनुष्याला महान आपल्या पापकर्मामध्ये प्रवृत्त करण्याच्या बाबतीत त्यांची मोठी ख्याती आहे. कारण काय आहे? हे मनुष्य कोणताही पाप करतो ना ते कशामुळे करतो? पापाचा बाप कोण आहे? तर काम आहे. पापाचा बाप म्हणजे कोणत्याही मनुष्याला पाप करण्यासाठी प्रवृत्त करणारा कोण आहे? तर हा काम. काम म्हणजे विषयाची इच्छा, असा तो पुरुष आहे. काम्यंते अनेन इति कामः, ज्याच्यामुळं शब्दस्पर्शादी विषयांची मनुष्याच्या अंतःकरणात इच्छा होते आणि ती एकदा इच्छा सुरुवात झाली की ती इच्छा ज्या ठिकाणी काम उत्पन्न झाला तिथपासूनच त्याच्या जीवनामध्ये दुःखाला किंवा अपकर्षाला, त्याच्या जीवनाच्या ऱ्हासाला हा कामच कारण आहे. गीता आपल्याला कुठंतरी दुसरीकडं बोर्ड दाखवून हे तुझ्या अपकर्षाचं, तुझ्या हानीचं, तुझ्या त्याला काय म्हणतो, तुझं असणारं जे अधोगती आहे त्या अधोगतीचं कारण दुसरं तिसरं कोण नसून तुझ्याच अंतःकरणात उत्पन्न झालेले कामक्रोध. तेव्हा ह्या कामक्रोध दोषावर जर तू विजय मिळवला तर तुला पुढचे अनर्थ भोगावे लागणार नाही. आणि मग तो असा प्रश्न करणार नाही की अथ केन प्रयुक्तोयम, केन प्रयुक्तोयम, कशाने प्रवृत्त केलेले आहे? पापम चरण, पापाचरणामध्ये कामक्रोधाने प्रवृत्त केले. मग याचा अर्थ काय आहे? कामक्रोधाने प्रयुक्त केले ते कामक्रोध तुझ्या अंतःकरणाचे दोष आहे. तुझ्या अंतःकरणात असणाऱ्या दोषाचं निराकरण तूच केलं पाहिजे. कामक्रोध बाहेरून कोणी अशा व्यक्ती नाहीत का त्या येऊन तुझ्या अंतःकरणात बसल्या. तुझ्याच अंतःकरणात तुझ्याच कल्पनेनं त्या कामक्रोधांना स्थान दिलेलं आहे आणि त्याचं निराकरण तूच केलं पाहिजे असं मार्गदर्शन संपूर्ण मानवमात्रांना, जीवांना गीता करते. आणि ही कोणाच्या मुखातून आहे? स्वतः स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं पुन्हा भगवंतानी? हे रजोगुणापासून झालेले. रजो रागात्मकम विद्धी. रजोगुण म्हणजे त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय असेल तर राग. राग म्हणजे प्रीती, विषयेषु प्रीती, विषयांच्या ठिकाणी प्रीती हे त्या रागाचं काय आहे? स्वरूप आहे. की विषयांच्या विषयी सुख आहे अशी एकदा जाणीव किंवा धारणा झाली की तो मनुष्य त्या विषयात सुख शोधायला लागतो, विषय भोगासाठी प्रयत्न करतो. ते विषय प्राप्त होणं कठीण, त्या विषय प्राप्त झाल्यानंतर त्यांचा भोग होणं कठीण, प्राप्तीसाठी दुःख, भोगात दुःख,
वियोगात दुःख, असे विषय हे सर्व प्रकाराने मनुष्याला दुःख देणार आहेत. नुसती विषयांची आठवण झाली तिथपासून मनुष्याला दुःख व्हायला, मनाच्या चांचल्याला सुरुवात होते. म्हणून म्हणतात हे महापापमा, हे महान पापी आहेत. म्हणजे याचा अर्थ त्या महाशना ह्या शब्दातून सांगायचं आहे की त्यांचं खूप खादाड आहेत. म्हणजे एखादा मनुष्य त्याला किती जरी खायला दिलं तर तो त्या ठिकाणी त्याची तृप्ती होत नाही. तसं तुम्ही कामाला कितीही पुरवठा केला त्याच्या इप्सित विषयाचा तरी तो कधीही तृप्त होत नाही. किती दिलं तरी तो तुकाराम महाराजांनी दिलं, करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाचे पुरी वाहचे. भरोवरी म्हणजे वरी भरो, किती त्याला तुम्ही द्या तरी त्याची तृप्ती होत नाही. म्हणून तर न जातो काम कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्णवर्तमेव भूय एवाभिवर्धते. त्या ठिकाणी कितीही जरी तुम्ही त्या अग्नीमध्ये घृतादिकांच्या आहुती दिल्या तर तो अग्नी काय करतो, वाढत राहतो, कधीही तो विझत नाही. तसा हा काम आहे. येनम इह वैरिणम विधी. म्हणून येनम ह्या जो काम आहे ह्या कामाला तुम्ही म्हणा दोघांना म्हणायला पाहिजे, काम आणि क्रोध. काम आणि क्रोध एकच आहे. हा कामच क्रोधात पर्यवसित होतो. कामाचीच वृत्ती जेव्हा परिपूर्णता तृप्ती होत नाही त्यावेळेला ती जळाऊ किंवा द्वेषात्मिका किंवा क्रोधात्मिका होत असते. म्हणून त्याला म्हणतात काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा. रजोगुण म्हणजे चंचल असणारा आणि ज्याची कधीही तृप्ती होत नाही असा हा रजोगुण आहे. म्हणून मग तुम्ही काय करावं, काम क्रोध याच्या निवारण करायला पाहिजे. तर ते म्हणतात विद्धेनम इह वैरिणम. इह म्हणजे या संसारामध्ये आपले दुसरे कोणी शत्रू आहेत असा विचार करायचा नाही. येनम ह्या कामालाच आपल्या जगात आपला जीवनामध्ये सर्वात मोठा वैरी आहे, शत्रू आहे असं विधी, असं तू जाण असं म्हणतात. आणि याविषयी भगवान परमात्मा सांगतात की मनुष्य जेवढं पाप करायला का प्रवृत्त होतो, तर तो म्हणतो ना बलात्काराने. कोणी बलात्काराने म्हणजे दुसरं बाहेरून येऊन दुसरी कोणती शक्ती तुम्हाला या विषयामध्ये प्रेरित करीत नाही, अधर्माचरणामध्ये प्रवृत्त करीत नाही. प्रवृत्त कोण करतो, येशा हा काम, हा काम आणि हाच असणारा क्रोध या ठिकाणी तुम्हाला प्रेरित करतो. म्हणजे तुमच्या पापाचं मूळ कारण कोण आहे, तुम्हीच आहात. तुमच्या अंतःकरणात कामाला थारा तुम्हीच देता, क्रोधाला थारा तुम्हीच देता, की जे तुम्हाला माहीत आहेत की ते अत्यंत खादाड आहेत, अत्यंत पापकर्मात प्रवृत्त करणारे आहेत, तेच तुम्हाला पापकर्मात प्रवृत्त करतात. बाहेर कुठं त्यांचा शोध घेण्याची गरज नाही. तुमच्यामध्ये अंतरात्म्यामध्ये असणारे जे काम आणि क्रोध आहेत त्याचं जर तुम्ही निराकरण केलं तर तुम्हाला कोणीही अधर्माचरणामध्ये प्रवृत्त करण्यात, म्हणजे थोडक्यात काय, अधर्माचरणामध्ये कोणी प्रवृत्त केलं हा प्रश्नच चुकीचा वाटतो. कारण तुम्हीच हे अधर्माचरण केलेलं आहे, तुम्हाला बाहेरून दुसरं कोणीही त्याच्यामध्ये प्रवृत्त केलेलं नाही. ही गोष्ट तुमच्या मनीमानसी चांगल्या प्रकारची ठेवा, म्हणजे तुम्ही दुसऱ्याला दोष देणार नाही. काही लोक काय म्हणतात, आमच्या प्रारब्धातच होतं म्हणून असं घडलं. हे सुद्धा त्या ठिकाणी चिंतन करायचं नाही. हे सगळं झालं ते आपल्या प्रमादामुळं, आपल्या दोषामुळं झालं. आणि हा दोष कोणता असेल मुख्य, तर तो काम आहे. आणि त्या कामाची तृप्ती झाली नाही की त्या कामाचंच रूपांतर क्रोधामध्ये होतं. आणि ह्या कामक्रोधाच्या आहारी जाऊन मनुष्य पाप करतो. कामक्रोधाच्या आहारी गेला नाही, वेळेला सावध राहिला तर तो या ठिकाणी पापकर्माकडे कधीही प्रवृत्त होणार नाही आणि तो स्वधर्माचरणापासून च्युत होणार नाही असं भगवान या ठिकाणी सांगतात. आता माऊली या संबंधाने विस्तारपूर्वक या श्लोकाचं विवेचन करतात. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा विद्धेनम इह वैरिणम. तवर हृदय कमळ आरामो जो योगी यांचा निष्काम कामो तो म्हणत असे पुरुषोत्तमो सांगेन ऐक. उद्या पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर.